गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी आम्ही निघालोय आजी आजोबांकडे जायला. कारण भूषण गेलाय 2 दिवसासाठी कामाने बाहेर आणि माझी तब्येत त्यात खराब झाली आहे. घरी पोचल्या पोचल्या बाबाकडे जास्त न जाणारी माझी लेक आज चक्क त्यांच्या मांडीवर जाऊन बसली आणि माझे डॅडी एवढे खुश झाले ती मांडीवर बसल्यावर, तुम्ही बघूच शकता. आईने ब्रेकफास्ट रेडीच ठेवला होता. घरी पोचल्यावर आधी आम्ही दोघींनी छान असा ब्रेकफास्ट केला आणि थोड्या वेळाने रुदा स्कूलमधून घरी आला. तो घरी आल्यावर मी त्याला खूप मस्का मारला, कारण आज मला त्याच्याकडून एक शूट करून घ्यायचं होतं. शूट करून दादामध्ये जास्तच एनर्जी आली. मग तो प्राव्याला असा ह्या बॉक्समध्ये झोपवून फिरवत होता. काय म्हणायचे यांच्या मस्तीला, बापरे बाप. काहीही कशीही मस्ती करतात हे दोघं. या दोघांमध्ये डबल एनर्जी आली होती, पण माझी एनर्जी मात्र डाऊनच झाली होती. म्हणून आईने मला लिंबू पाणी करून दिलं, तर या दोघांना त्यातही वाटा हवा होता. थोड्या वेळाने छान असं लंच केलं आणि हे दोघेही जाऊन बाबाच्या मांडीवर आता परत बसले होते. आत्ता तर या दोघांचीच भांडणं सुरू आहेत, बाबाच्या मांडीवर कोण बसणार. पण थोड्याच दिवसात तिसराही पाहुणा आमच्या घरी येणार आहे, तेव्हा तर काय होईल काय माहिती. संध्याकाळी या तिघांनी मिळून भेळ पार्टी केली आणि बघताय घराची हालत. खाणं कमी आणि पसरवणं जास्त केलं या तिघांनी. प्राव्या खेळत होती तेवढ्यातच म्हटलं आपण डॉक्टरकडे जाऊन यावं, कारण भूषण यायच्या आधी मला ठणठणीत बरं व्हायचं होतं. मी डॉक्टरकडे जाऊन परत आले. इकडे प्राव्या मस्त झोपायला नाईट ड्रेस वगैरे घालून रेडी होती. ती सारखी केजेचा ड्रॉवर ओपन करत होती, म्हणून केजेने असा काहीतरी जुगाड केला होता. पण तिला काय माहिती, तिची भाची जास्तच हुशार आहे. आणि रात्री झोपायच्या आधी मस्त असं कपकेक खाऊन आम्ही दिवसाचा शेवट केलाय. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.